आता एक मोठी बातमी समोर येते। यंदा मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना रात्री उशिरापर्यंत 129 गोविंदा जखमी झालेले आहेत आणि यातील 19 गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या 2 गोविंदांची प्रकृती गंभीर आहे। कुणाल पाटील या गोविंदाच्या पाठीच्या मणक्याला तर मनू खारवी याच्या डोक्याला मार लागलाय। मुंबई महानगरपालिकेच्या विविध उपनगरीय रुग्णालयांमध्ये 27 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। त्यातील 6 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। तर 4 जखमींमध्ये 2 बाल गोविंदांचा देखील समावेश आहे। मोहम्मद जमीर शेख हा सोसायटीतील दहीहंडी फोडताना पडून जखमी झाला। त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालेलं आहे। यश विजय वाघेला हा थर लावताना पडल्यानं त्याच्या दंडाला फ्रॅक्चर झालेलं आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीच्या पुरात 2 जण अडकले। मासे पकडायला गेले असता ही दुर्घटना घडली। अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वाशिमच्या रिसोड शहरासह 9 गावांना पाणीपुरवठा होत असलेला आडोळ पाणी प्रकल्प तुडुंब भरून ओव्हरफ्लो झालाय आणि या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा तसंच शेती सिंचनाचा प्रश्न निकाली निघाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून कान नदीला पूर आलाय। दरम्यान अष्टाना गावात 4 जण पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना समोर आली आणि यापैकी 3घांना वाचवण्यात यश आलंय तर एक महिला अद्याप बेपत्ता आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर आलाय। बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे रिंगणवाडी मोमिनाबादमध्ये चुकीच्या जागेवर बंधारा बांधल्यामुळे रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे 5 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटल्यानं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। पावसापासून बचाव करण्यासाठी एक दुचाकीस्वार झाडाखाली थांबला होता आणि यावेळी अचानक हे झाड संबंधित तरुणाच्या अंगावर कोसळलं। ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत 1 तासाच्या अधिक प्रयत्नानंतर या तरुणाला सुखरूप बाहेर काढलं। सिन्नरच्या ढुबेरढोकी इथे ही घटना घडली। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठद इथे बस स्थानकावर विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या टोळक्याला शिक्षकानं हटकलं असताना या शिक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पालघरच्या डहाणूतील सोगवे येथे तब्बल 18 फुटांपेक्षाही लांब अजगर आढळून आल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सोगवे येथील विजय उंबरसाडा यांच्या शेतात महाकाय अजगर आढळून आला। दरम्यान डहाणूतील सर्पमित्रांनी या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिला। वाशिमच्या कारंजा शहरात बंजारा समाजाचा तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून तीज विसर्जनासाठी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती आणि यावेळी तरुणी आणि महिलांनी डफड्याच्या तालावर पारंपरिक बंजारा नृत्य सादर करत आनंद व्यक्त केला। त्यानंतर अडाण नदीपात्रात तीजचं विसर्जन करण्यात आलं।